4 टाइम्स आनंदा कांबळे प्रेझेंट आणि दीपक ठाकूर 4 बॉस प्रेझेंट. दहिसर म्हटलं 10 गावांचं दहिसर, 10 पाड्याचं दहिसर. आणि दहिसरमध्ये ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार हा एक सक्रिय कार्यरत असलेली जुनी मातबर संस्था आणि या संस्थेच्या मालकीचं एवढं मोठं जे दहिसर ग्रामस्थ भुवन आणि आज त्याचा मनीषाताई चौधरी आमदार यांच्या निधीतून एक नवा कायापालट झालेला आहे. आज या संस्थेच्या सदस्या शिक्षिका आदरणीय गीताताई सोनटक्के विशेषतः या आज उपस्थित आहेत. ताई, तुम्ही तुमच्या आठवण यानुसार आपल्या देशात ज्येष्ठ नागरिक मित्र परिवारातर्फे त्यांची सदस्य आहे. पहिला जो त्यांचा गणेश पूजनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी आम्हीच त्या ठिकाणी बसवलं होतं, म्हणजे पूजा केली होती आणि त्या पूजेनंतरच या बिल्डिंगचं कामकाज सुरू झालं. मध्यंतरी काही काळाने राहिलं, परंतु आता मात्र ही वस्तू छान झालेली आहे आणि आता याचा आम्ही सगळे लाभ घेत आहोत. आमची जी आत्ताची वास्तू आहे या ठिकाणी आमचा सत्संग वगैरे खूप छान प्रमाणात चाललेला आहे की सगळीकडे त्याचं नाव झालेलं आहे. वेगवेगळे त्या ठिकाणी प्रोग्रॅम होतात, कार्यक्रम होतात आणि त्यामुळे मनाला विरंगुळा वाटतो. आता हे म्हातारपण म्हणजे बालपणच असतं, त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीतला आनंद आपण घ्यायचा असतो. तो आनंद मिळाला की भरपूर समाधान वाटतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळा काळ निघून जातो. आता देवाच्या परमेश्वराच्या ईश्वरामध्ये आम्ही सगळे मग्न आहोत. बाकीच्या गोष्टी आम्ही लावून ठेवलेल्या आहेत. तुम्ही पण सर्वांनी या ठिकाणी आज छान पूजा केलेली आहे. आनंद वाटला आणि अशीच या वास्तूची भरभराट होते. 84 वयाच्या गीताताई सोनटक्के आपल्या तारुण्यातली वास्तू त्यावेळचे जे तुमच्या आठवणी आणि आता ही वास्तू नव्याने उभी राहिली तर आताच्या म्हणजे सचिन तेंडुलकर माझा विद्यार्थी, त्या शाळेमध्ये मी होते. तिथे पण मी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत किंवा मुलांना वेगळं वळण दिलेलं आहे. आता इथे सुद्धा एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये दर संकष्टीला बायकांसाठी वेळ मिळावा म्हणून आज 10-12 वर्ष आम्ही 11 ते 12 अथर्वशीर्ष आणि सर्वोत्कृष्ट बायकांचा मला त्या ठिकाणी अतिशय त्यांनी मला या ठिकाणी मदत केली आहे. 10, 20, 15 करत आता 35 बायका येतात आणि दर संकष्टीला आम्ही या ठिकाणी असं अथर्वशीर्ष म्हणतो. म्हणजे असं एक देवाचंच आमचं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही पूर्णत्वाला लागलेलो आहोत. बघूया आता तिथे नंबर लागतोय का नाही ते. तुम्ही शतशः आयुष्य जगा. आता हे तुम्हाला काय वर्तमानात हे तुमचं सगळं वैभव आहे. या यापूर्वी 2000 सालापासून आमची वास्तू कार्यरत होते. या ठिकाणी विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जात होते. सत्संग होतं, आमची संगीत सभेची प्रॅक्टिस केली जायची, कॅरम खेळले जायचे, बरेच उपक्रम या ठिकाणी व्हायचे. पण नंतर मध्ये काही समस्या इथे निर्माण झाल्या, अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे त्यानंतर ही वास्तू तशीच राहिली. त्यानंतर संघातर्फे पण खूप प्रयत्न केले गेले वास्तूचं नूतनीकरणाचं, पण ते झालं नाही. सध्याची जी कमिटी आहे त्यांच्याकडून ही गोष्ट आपल्या प्रिय आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी यांच्याही कानावर पाठवून गेल्यानंतर त्यांनी आपल्या आमदार ही वास्तू आम्हाला नूतनीकरण करून त्याचं देण्यात आलं. त्याच्याबरोबर त्याचा आता आमची नगरसेवक आहे खंडकर साहेब, त्यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि आज ही वास्तू अतिशय सुंदर ते दिसते. आज आम्ही आजच आलेलो आहोत या ठिकाणी. अतिशय सुंदर अशी वास्तू झाली आणि याचा नक्की आम्हाला फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. त्यातून जसं पूर्वी आम्ही करत होतो तसाच आता इथे उपयोग आम्ही करणार आहोत. आणि त्याबरोबर हे आमचे ड्रेस आहेत
त्यांनीही याच्यासाठी खूप प्रयत्न केले. ते साहेब या सगळ्यांचे आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तर सुंदर अतिशय वास्तू सुंदर करून या सगळ्यांचे आम्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे जे सभासद आहोत आम्ही ज्येष्ठ त्या सगळ्यांतर्फे आम्हा सर्वांचे खूप या वास्तूची पदार्पण केलं 2012 साली तेव्हा मी रिटायर झाले. आज माझं वय 74 आहे आणि कमिटीवर 7 वर्ष सहखदीने सतत मी कमिटीवर सहखदीदार म्हणून काम करत होते. जसा एवढाचा जीर्णोद्धार होतो तसा आमचा ग्रामसभेचा जीर्णोद्धार झाला असं मला वाटतं. अतिशय सुंदर वास्तू झाली आहे. आज सकाळी जेव्हा पूजा केली तेव्हा आम्ही वर पण जाऊन आलो. वरचा भाग सुद्धा नितांत सुंदर आहे. वरच्या मजल्यावर सुंदर आहे. फक्त आम्हाला वाटतं जरा लिफ्ट असली तर बरं झालं असतं. सिनियर नाव त्यांचे खूप आभार आहेत. त्यांनी स्वतः यात लक्ष घालून लवकर हे काम करण्याचं असतं आणि आमच्यासाठी जसा सत्संगांच्या महिलांच्या प्रतिष्ठा त्यांना त्या 6 वाजता कॅरम खेळायला त्यांना उठा लवकर जावं असं वाटतं. इथे त्यांच्यासाठी त्यांना सबंध मोठीच मिळालेली आहे आणि भजन गाण्याची प्रॅक्टिस आणि आमच्या कमिटीचे मीटिंग वगैरे आम्ही इथे ऑर्गनाईज करू शकतो. तसंच इथे साहेब तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि आम्ही तुमचे मराठी रंगभूमीचे एक आमचं दैवत आणि तुमच्या मित्रांनी सुद्धा नाही माझे मिस्टर सुधीर मधुसूदन कालेलकर हे कविता वाचन आणि नाट्य वाचनचे प्रयोग करतात. त्रिवेणी हा त्यांचा प्रोग्राम आहे. त्यात गवस सुधीर कालेलकर आणि घाटे गिरधर घाटे असे तिघे मिळून हा प्रोग्राम करतात. तो अतिशय सुंदर असतो. माझ्या नवऱ्याचं पाठांतर खूप चांगलेलं आहे. म्हणजे कुसुमाग्रज इंदा करंदीकर त्यांच्या सगळ्या कविता त्याला तोंडपाठ ऐकली आहे. त्याचं वय कंप्लेंट करेल. म्हणून काही मी सांगू इच्छितो. आता या नवीन वास्तू झाली. या नवीन वास्तूमध्ये तुम्हाला साहित्यिक कट्टा किंवा तुमच्या नाटकाच्या रंगीत तालंटी किंवा नाटकाचे काही तुम्हाला तुम्हाला मुलांसाठी नाट्य शिबिरं अभिनय शिबिरं अशी काही उपक्रम तुमच्या ज्येष्ठ नागरिक परिवाराच्या तर्फे आपण सगळी म्हणजे करणार का? हो नक्की. तुम्ही जे चांगलं आम्हाला सुचवलेलं आहे आणि आमच्याकडे डायरेक्टर अनिल गवस्ता आहेतच तर त्यामुळे त्याची काळजी करण्यात आमची त्याची तयारी आहे. आणि वास्तू बघितल्यावर आमच्या डोक्यात पहिले तेच आलं की इथे नाटक डान्स प्रॅक्टिस म्हणजे आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या सगळ्या महिला डान्ससुद्धा खूप सुंदर करतात. त्यांना पण प्रॅक्टिससाठी चांगली जागा मिळाली. सगळं बघितल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात पहिला तोच विचार आला की आम्ही नक्की आमदार मोहिते चौधरींनी दहिसरकरांना दिलेली वास्तू या वास्तूमध्ये कला सांस्कृतिक सगळं तुम्हाला पहिले शिक्षण मुलांची अभ्यासिका हे सर्व ज्येष्ठ नागरिक मित्रपरिवाराचे वतीने होत आहे. आता मी या वास्तूबद्दल आणि आमच्या दहिसरचं दैवत आदरणीय सुरेश माधवराव ठाकूर ही व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वासमोर मी खरं मानाचा मुद्रा करतो आहे. यांनी दहिसर भागामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अनेक उपक्रमात दीर्घकाळ त्यांचा प्रवास सक्रिय वाटचाल आहे आणि दानशूर आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे वडील बंधू प्रभाकर माधवराव ठाकूर यांनी सुद्धा या काळामध्ये खूप मदत केलेली आहे. आणि असं दैवत आमच्यासमोर उभं आहे. आदरणीय सुरेश प्रभाकर ठाकूर साहेब यांना आम्ही तुम्हाला नतमस्तक होऊन आज आमच्या 24 आमचे टाइम्स 24 टाइम्सला आपण मुलाखत देतात. आम्ही आपलं स्वागत करतो आहे. साहेब आपण ही वास्तू उभी राहिली म्हणजे आपल्या जुन्या आठवणी आताच्या आठवणी आपण इथे खाली लावला आणि आपल्याची माहिती झाली. आम्ही राहत होतो. 18 वर्षापासून इथे व्यायामशाळा डॉक्टर भंडारकरांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथे व्यायाम करतो. आणि आज 87 वय हेच चांगले असल्याने कारण मूळ इथे
चांगले अभ्यास झाला. डॉक्टर मांडणकरांचं पुस्तकांचं करून व्यायाम करून घेत होतं. त्यांची आवड योगामध्ये फार सगळ्यात चालू आहे. तर अशी वस्तू खूप प्रकारचे कार्यक्रम जोडले गेले आणि त्यामध्ये व्यायाम क्लास होऊन लायब्ररी डॉक्टर भांडारकरांची फ्री मोफत लायब्ररी होती. डॉक्टर भांडारकरांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आणि ग्रामांच्यामध्ये ही जमीन म्हात्रे रघुनाथ म्हात्रे यांनी आपल्याला डोनेट केलेली आहे त्यावर प्राईज झालं. तर अशा या वास्तूमध्ये आपण आज तुमच्या या नवीन मंडळाने फार चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन वास्तू खरोखर एक गावावर पण आणली आणि त्या वास्तूंची वितरीकरण केलं आहे. निश्चित चौधरी यांनी आणि त्यांनी खरोखर आमच्या अध्यक्ष यावर्षीचे 2 ते 3 वर्ष आहेत आमच्या अनिल गवत यांनी खूप त्यांची मेहनत घेऊन आणि त्यांच्या मागेला प्रतिम घेऊन ते मी सगळ्यांची पाहिली 3 स्टार 5 स्टार आणि अशा छोटे छोटे उपक्रमांनी करू शकतो आणि आमची हक्काची जागा त्यांच्या मालकी जागा त्याला आम्ही पुढे आणू शकतो नाही. तर अशा प्रकारे ही वास्तू आपण सदस्य करूया आणि होईल ही सगळं खूप सुंदर जवळ तुम्हाला स्टेशनजवळ स्कूलजवळ स्टॉपजवळ मेट्रो आहे अशा ठरलंच आहे अजून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये सिनियर सिटीजन क्लब आहे त्यामध्ये अशी जागा आहे मालकी जागा आणि म्युन्सिपालिटी जी आपल्याला जागा मिळाली ते सगळं आपल्या अन्यायी असेल लोकांची त्यामुळे आपल्याला जागा मिळाली मुंबई आणि मुंबई पाहिजे मित्र म्हणून आम्हाला झाडाकडे बघायला लागतो म्हणजे वगैरे हक्काने प्रोग्राम प्रोग्राम तुम्ही आश्चर्य वाटतं या वयाने सुद्धा इतके सुंदर सुंदर प्रोग्राम संस्था गणपतीला येणार आहे. या जुन्या आपल्या या ज्येष्ठ मंडळींचा गेल्या वर्षीचा मी एक अनुभव सांगतो आहे. मुसळधार भर पावसामध्ये ही मंडळी 5 जुलैला गोपीनाथराव मुंडे मैदानावरती मनीषाताईंकडे आले होते. मनीषाताई चौधरींचा सत्कार करण्यासाठी सन्मान करण्यासाठी आणि त्यावेळेला मनीषाताई चौधरींनी यांची विचारपूस केल्यानंतर ज्यावेळेला आपल्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराच्या विद्यमान अध्यक्ष आणि मराठी रंगभूमी चित्रपटातले अग्रेसर असं व्यक्तिमत्व कलावंत अनिल गवत साहेब ह्या मंडळींनी ज्यावेळेला विचार ते मांडला गेला त्यावेळेला आणि त्यावेळेला त्यांच्या ह्या व्यक्तिमत्वाकडे बघून आमच्या लाडक्या लोकप्रिय मनीषाताई चौधरींनी या वास्तूला नवं रूप दिलं आहे. या मागचे एक हे 2 शिल्पकार आहे. या शिल्पकारांनी ही मी आता साक्षीदार आहे. मी साक्षीदार आहे पत्रकार नात्याने आणि मी आदरणीय अनिल गवत साहेबांकडे हा माहीत देतो अध्यक्ष म्हणून आणि आपण माहीत काम करून आपल्याला ही वास्तू लाभली आहे. साहेब खरंच तुमच्या माध्यमातून एक संधीचं सोनं झालं आहे की एखादी व्यक्ती नावाजलेली असते तर त्यामुळे संस्थाही नावाजलेली होते असं माझं मत आहे. गवत साहेब आपण आपल्या या आजच्या संपूर्ण कार्याच्या विषयीचा वाटा आहे हे ते सांगणार नाहीत, मी सांगतो. कारण मनीषाताईंकडे आमची ओळख होती. उभे साहेब म्हणाले मनीषाताईंकडे जायचं आहे, मी येतो बरोबर आणि त्यांनी आम्हाला घेऊन गेले. आम्ही आमची ही कैफियत मांडली की आमचं आता जीर्णावस्थेत आलेलं आहे आणि त्याला भरपूर खर्च येणार असं दिसतो आहे. तर आमची ऐपत नाही किंवा आम्हाला करायचं झालं तर परत फार अडचणींना सामोरं जावं लागेल. कारण इथे सगळ्यांचीच गरज होती. चांगला कडिया काम करणारा, चांगला लोखंडाचं जिना बनवून देणारा, या सगळ्या गोष्टी आमच्या आवाक्या बाहेरच्या होत्या. तर मनीषाताई म्हणाले तुम्हाला करून पाहिजे ना, मी देते करून, काळजी करू नका, तुम्ही माझ्यावर सोपवा. आणि खरंच सांगतो भर पावसात त्यांनी इथे नारळ फोडला. त्याला आम्ही भर पावसात भिजत इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि तो गुरुजींनी घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही पार पाडला. अजून पाऊस यायचा आहे
त्यापूर्वीच ही वास्तू त्यांनी दिमाखात उभी केलेली आहे आणि न भूतो न भविष्यती आम्ही अनुभव असा विचार पण केला नव्हता की असं काही होईल. त्यामुळे हे खरंच अद्भुत आहे आणि मनीषा त्यांचे आम्ही खरंच आभार मानतो की असा लोकप्रतिनिधी असावा की ज्याने लोकांच्या समस्या समजून त्यात आपली छोटीशी गोष्ट घालून ते आणखीन चांगलं कसं होईल आणि पुढील 50 वर्ष 100 वर्ष ही वास्तू टिकेल अशा पद्धतीची त्यांनी ही वास्तू उभी केली आणि आम्हाला त्यांचं कौतुक आहे. त्याचबरोबर माझी कार्यकारिणी आहे तीच भरपूर या गोष्टीसाठी धावपळ करते. म्हणजे आता आमचं या वास्तूत चोऱ्या झाल्या, आमचे 2दा पाण्याचे मीटर चोरीला गेले, आमचे दरवाजे चोरीला गेले, आमच्या खिडक्या चोरीला गेल्या, सगळं गेलेलं होतं. हे सगळं नव्याने अगदी आजच्या काळाला आणि पुढच्या काळाला सुद्धा शोभेल असं सुशोभित केलेलं या आमच्या मनीषाताईंनी केलं आहे. त्यामुळे मनीषाताईंच्याबद्दल किती बोललं तरी कमीच आहे. राहिला भाग आता आम्हाला इथे जे कार्यक्रम करता येणार आहेत त्यात महिलांना आम्ही प्रथम देणार आहोत आज की त्यांना एक प्रायव्हसी लागते. त्यांना आमच्या त्या हॉलमध्ये कुठेतरी कॅरम खेळत असतात, कुठेतरी पुरुष मंडळी गप्पा मारत असतात. त्यांचे जे कार्यक्रम आहे मंगळागौरपासून ते त्यांचं संत कथा त्यांच्या असतात. तर या सगळ्या गोष्टींना त्यांना एक वेगळं मिळावं आणि ती त्यांच्या मनीषाताईंमुळे म्हणजे एका महिलेमुळे अनेक महिलांना ते फायदा होणार. माझ्या मनात अजून मी कार्यकारिणीशी बोललो नाही पण आमचा वरती एक हॉल पण छान झालेला आहे. माझ्या मनात असं आहे की तो हॉल ग्रामस्थांना, कारण हे ग्रामस्थ बोर आहे, इथल्या ग्रामस्थांना पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे आणि अगदी नाममात्र शुल्कामध्ये त्यांना काही वाढदिवस करायचे असतील, त्यांना काही साखरपुडे करायचे असतील, त्यांना काही छोटी मोठी पार्टी करायची असेल तर आम्ही तो उपलब्ध करून देणार. आता राहिला प्रश्न जरा पाण्याचा, पाणी वरती टाकीमध्ये चढत नाही आहे तर ते आता मला पाण्यासाठी जरा एक अरेंजमेंट करायची आहे. ती झाली की आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांसाठी पण घेऊ असा आमचा विचार आहे, माझा विचार आहे. अर्थात माझ्या कमिटीने त्याला साथ दिली पाहिजे आणि माझ्या जनरल बॉडीने सुद्धा या गोष्टीला मान्यता दिली तर या गोष्टी सहज होतील. पण विचार आहे ग्रामस्थ बोल म्हटल्यानंतर हे जे ग्राम आहे, दहिसर गाव आहे, त्या गावातल्या लोकांनी याच्यावर पहिला हक्क सांगावा आणि त्यांना पण इथे आम्ही सामावून घेऊ. भले ही आमची वास्तू असली, आमच्या ठाकूर साहेबांनी सांगितलं की आम्हाला ती बक्षीसपत्र देऊन ती आमची आहे, आता आमची हक्काची आहे, पण हक्क आपल्या सगळ्यांचा आहे असं नसतं. कारण ही शेवटी सार्वजनिक गोष्ट आहे, ही वैयक्तिक कोणाची नाही. आणि आमचं ज्येष्ठ नागरिक संघ हा फुले दिलाचा संघ आहे. अतिशय मोठ्या मनाची माणसं इथे आहेत, अतिशय आनंदाने एकमेकांचं सुखदुःख वाटून घेतात, आनंदात सहभागी होतात आणि मला ते बघून आमचं कार्यकारी मंडळ जे निवडलं त्यांचं मी खरंच आभार मानतो की त्यांचं मी ऋणात राहील की काहीतरी सेवा करण्याची संधी आम्हाला दिली आणि आमच्याकडून जे होईल तेवढं करतो. पण एक नक्की सांगतो, घुगेसारख्यांची माणसं नसतील तर ही अशक्य गोष्ट आहे. अतिशय वेगळं व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात मी अनेक पत्रकार बघितले. मी नट असल्यामुळे अनेक पत्रकार परिषदांमध्ये किंवा आमचे इंटरव्ह्यू किंवा आमच्या बऱ्याच गोष्टी ज्या काही होतात त्यावेळेला मी बघितलेले आहेत. ते आपापल्या कामापुरते, पण समाजसेवेचं गणत घेतलेला असा पत्रकार की ज्याच्याकडे सगळा इतिहास शोधून काढून प्रत्येक माणसाचं ते महत्त्व अधोरेखित करतात, त्यांच्या चॅनलवर हे व्हिडिओ अपलोड करतात, असं कार्य करणारे एकमेव आहेत. आज आम्ही आहोत 84 वर्षाचे आहेत, मी 87 वर्षाचे आहेत. 84 वर्षाच्या मगाशी आमच्या सोनटक्के मॅडम बोलल्या, मी 67 वर्षाचा अगदी छोटा आहे. पण आम्ही उद्या नसलो तरी हे जे व्हिडिओ करून ते ठेवत आहेत हे कायमस्वरूपी लोकांना बघायला मिळणार आहेत आणि हे शूटिंग करणारे आमचे मित्र यांचाही याच्यामध्ये सहभाग आहे. ते तरुण मुलगा आमचा हे लागून शूटिंग करतो. या सगळ्या गोष्टी ऐतिहासिक आहेत आणि आज तो ऐतिहासिक क्षण आलेला आहे ज्याचं आम्ही आता उद्घाटन किंवा गृहप्रवेश म्हणूया की तो ताईंच्या हस्ते गीत वाढवून आणि सगळं आतमध्ये जाऊन त्यांचा आम्ही छोटीशी गणेश पूजा केली. त्यांना पूजेला त्यांना नमस्कार करायला लावून मग त्यांचं जे काही भाषण आहे ते आम्हाला ऐकायचं. आमच्या मनातली गोष्ट अशी आहे की आयुष्यात आहे ना की आजोबा हा आपल्या नातवाचा पहिला मित्र असतो आणि आजोबा नातू आहे ना, नातू एखाद्या वेळेला आजीच्या जुन्या गोष्टी
संस्कारमय गोष्टी की आपण कला रंग कर्मी आहोत. एखाद्या नातवंडांना त्यांना एखाद्या कलेचं नाटक बसवत असेल, एखाद्याला म्हणून नृत्यकला आविष्कार दाखवत असेल, ज्या आवडी ज्या प्रत्येकाचे छंद आहे ते काही छंद क्लास ते काही आपल्या माध्यमातून माझं मी आता जे म्हणालो की इथल्या ग्रामस्थांना जर कुठे कुठल्या जागेची कमतरता पडत असेल तर त्यांनी हक्काने आमच्याकडून त्यांना काही असतील काही अतिशक्ती ते होणार आहे ते व्यवस्थित ठेवून जर त्यांनी त्याचा योग्य वापर केला तर आमच्यासारखा आनंदी माणूस कोणी नसेल. तेव्हा लहान मुलांचे इथे वाढदिवस साजरे व्हावे, त्यांची काहीतरी चिरोकी गाणी बिणी इथे गायली जावी हे आमच्या मनातलं स्वप्न आहे आणि ते होईल, साकार होईल. आता हा तुमचा व्हिडिओ त्या ग्रामस्थांना कळेल, ग्रामस्थसुद्धा या वास्तूकडे येतील आणि या वास्तूचं आयुष्य आणखीन वाढेल, त्याला आशीर्वाद मिळतील असं मी म्हणतो. दैसर पश्चिमेकडील ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराच्या मालकीची वास्तू आहे आणि या वास्तूचं एक पुनर्जीवन एक दैसरकरांच्या समोर एक मनीषाताई चौधरी घडवला एक आदर्श आहे. दैसरकरांनो आपण जरूर याचा लाभ घ्या. हे दोन जे आमच्यासमोर आमचं दैसरचं वैभव आहे यांच्या आठवणीने ही वास्तू भविष्यात कायम जनमनात करू द्या. नमस्कार. दत्ताराम मोठे, 10 पाड्याचं दैसर. दैसर म्हटलं की म्हणजे सांस्कृतिक व्यासपीठ, सांस्कृतिक कलावंतांचं माहेर असं आपलं दैसर. दैसरचा आपण इतिहास लोकांना पाहिला तर गुगलवर सर्च केल्यावरती दैसर 1630 मध्ये दैसरचा इतिहास गुगलवर आजही आढळतो. त्याचं प्रिंट माझ्याकडे आहे. त्यावेळेला हा सगळा भाग स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण पाहिला तर पूर्वीच्या पूर्वपार हे ठाणे जिल्ह्यातलं वसई प्रांतातलं असा हा दैसरचा संपूर्ण परिसर. हे जे काम उभारलेले कॉन्ट्रॅक्टर आलेत सुरेश अवस्थी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं आपण स्वागत करूया. सुरेश अवस्थी त्यांनी हे काम केलेलं आहे, त्यांना मी सल्यूट देतोय. आणि आपल्या लाडक्या कुटुंबीय आमदार मनीषाताई चौधरी यांच्या अंतर्गतातून आपली वास्तू उभी राहिलेली आहे. हा विषय आला आपल्या दैसरचा. ज्या वेळेला दैसर रेल्वे स्टेशनची निर्मिती होताना त्यावेळेला भारतीय रेल्वेनी स्वतंत्र त्या काळातल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना नाव घ्यायचं ठरवलं माउंट पैसर. पण त्यावेळेला दैसर मधील भूमिपुत्र म्हणजे सकाराम तरे साहेब असतील किंवा अनेक जी मंडळी आहे, तावडे साहेब असतील, सगळ्या भूमिपुत्रांनी सांगितलं आम्ही आमच्या भूमी तुम्हाला रेल्वेच्या प्रोजेक्टला दिलेल्या आहे, राज्य कार्य दिलं आहे, तर आमच्या 10 गावाचं 10 पाड्याचं दैसर तर दैसर स्टेशन झालं पाहिजे. ही नोंद मला दैसर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडे जे तिकीट विंडो आहे तिथे मोठा बोर्ड होता आणि तो इतिहास होता. तो बरेच वर्ष मी वाचत अनेकांना तो फॉरवर्ड करत होतो. आणि दैसरचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्व आणि पश्चिम 2 भाग आहे. पूर्वेकडे भात शेती विटागरज, पुन्हा तिथे छोटे छोटे शेतकऱ्यांचे पाडे होते शेतमजुरांचे. आणि इथे आपले दैसरमधील जी आपली खरी लोक संस्कृती मग आगरी समाज आहे, कोळी समाज आहे, वारली समाज आहे आणि विशेष म्हणजे दैसरचं एक गावपण एक्सेलपर्यंत गेलेलं एवढा मोठा लाभ पडला. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपण ही ग्रामपंचायत होती, तालुका नंतर हळूहळू स्वतंत्र काळानंतर बोर्डी तालुका आपण काही वर्षांपर्यंत पाहिलेला आहे. दैसर विधानसभा आहे आता. जेव्हा डॉक्टर विनोद घोसाळकर पहिले आमदार म्हणजे आपण ती दैसर विधानसभा पाहिलेली आहे. पण आपल्याला मूळ विषय म्हणजे दैसर ग्रामस्थांनी दैसरच्या समस्त गावकऱ्यांनी यांनी दिलेलं हे मोठं एक वास्तू. दैसरला सगळे दानशूर भूमिपुत्रांनी विद्यामंदिर शाळा दिली आहे. दानशूर पुत्रांनी जे आपल्याकडे वायल तावडे आज म्हणणारा दवाखाना आहे
जे जे काही दवाखाने ज्या ज्या नागरिक सोयी आहेत त्या दहिसरच्या भूमिपुत्रांनी दहिसरच्या भूमिधारकांनी खुल्या दिलाने ह्या जमिनी दान दिलेल्या आहेत. आणि त्यापैकी दहिसर ग्रामस्थ भुवन मी अजूनही खोलात येत जातो की पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळेला ब्रिटिशांना भारत सोडण्यासाठी लढा झाला त्यावेळेला ही दहिसर हे ठाणे जिल्ह्यामध्ये तो एकदम वसई प्रांत होता आणि विरारपासून तर एकदम गोरेगावपर्यंत गाजलेले आहे. जसा शेतकरी कामगारांचा जो लढा शेका पक्ष तसा मत्स्य व्यवसायातील जे आपले आगरी बांधव आहेत त्यांना संघटित करून पांडुरंग शास्त्री जे आपले स्वाध्याय परिवार त्यांनी मस्त करण्याचा त्यांनी उपक्रम कसे निघले आहेत तिथे पाटील की आज अख्खा पाटील समाज एक दहिसरच्या लोकसंस्कृतीचं गावपण तिथून आज या समोर आहे. आज आपल्याकडे वाड्यावर म्हात्रेवाडी, मराठावाडी, तावडेवाडी ह्या वाड्यांवरती आणि नावावरती दहिसरचा एक ठसा उमटलेला आहे. जसे डॉक्टर प्रेमानंद जे आपले भंडारकर आज त्यांचं जे बोर्ड आम्ही पाहतो आजची पिढी पाहते भंडारकरांचा इतिहास ज्यावेळेला आमचे माननीय सुरेश ठाकूर साहेबांनी जेव्हा भंडारकरांनी केलेल्या त्या काळच्या कसरती त्या काळातलं आम्हाला समृद्ध राहण्याचं ज्या व्यायामशाळा जे आखाडे त्यांनी त्या काळाचे उभारले आणि असं हे सगळं वातावरण हे उभं राहिल्यानंतर आजच्या वर्तमानपणात ही वास्तू उभी राहिली आहे. या वास्तूतून आपण अनेक आठवणींचा उजाळा पाहिलेला आहे. ज्याला 100% ताई स्मिता 100% ताईंनी इथे आम्ही आमच्या संपूर्ण अध्यात्म कला आम्ही आमच्या म्हणजे मंगळागौर असे सगळे उपक्रम चालायचे. खूप म्हणजे बऱ्याचसा हा संवाद घडल्यानंतर बऱ्या या वास्तूमध्ये एक जिवंत एक सांस्कृतिक एक माहेरघर असा एक ठसा मनीषाने चौधरीने आपल्याला दहिसर ग्रामस्थ बोल दिलेलं आहे. आपण पाहिलं प्रत्येक गावामध्ये या शनी जोडचे मोबाईल आहे आणि हा आपला आम्ही या दहिसरवरती लेख लिहिला गेल्या वर्षी त्यावेळेला आम्ही संपूर्ण जो आपला मुंबई गॅजेट असतं राजपत्रक तसं ठाण्याच्या कलेक्टरमध्ये जी नोंद आहे त्या नोंदीचाही आम्ही आधार घेऊन त्यावेळेला आम्ही काही जुन्या आठवणी काही ती पण केली आणि खरोबर ह्या माझा लेखन आपल्या कृपेमुळे आपल्या दहिसर ग्रामस्थ भवन ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराच्या संस्थेच्या माध्यमातून ज्या वेळेला ठिकठिकाणी पोचलं गेलं त्यावेळेला माझ्यासारख्या सामान्य प्रकाशित केलेलं आहे. आणि आज ही वास्तू जी उभी राहते या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे की आपली ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराची आत्ताची वर्तमानाची कार्यकारिणी तर ह्या संपूर्ण वास्तूच्या कार्यकारिणीची मी आपल्या या जाहीर कार्यक्रमाचा अहवाल केला आहे. जाहीर कार्यक्रमाचे आभारी मानतो त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल. ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार जे आपल्या परिवार मंडळाचे जे अध्यक्ष आहेत जे आपले कला रंगकर्मी जे आपले नाटक चित्रपटातले लोकप्रिय अभिनेते माननीय श्री अनिल गवस सर, उपाध्यक्ष आहेत गणेश मोरे सर, कार्यवाह किरण देसाई, उपकार्यवाह जनार्दन राणे, खजिनदार गिरनार घाटे, उपखजिनदार उर्मिला कालेलकरांचा म्हणजे सुनील कालेलकर हे कालेलकरांच्या कुटुंबियांना मी नतमस्तक होतो आहे. कार्यकारी सदस्य तुषार बांदेवडेकर आणि असे कितीतरी आपण सर्वजण ह्या संपूर्ण परिवाराशी जोडले गेलेले आहेत. आमच्या महिला भगिनीची नावही इथे बाहेर आली तर ती आम्ही आपल्याला घेऊन गेला वाघताई तर त्यांच्या चाहत आहे अनगा राणेताई ह्या दहिसरमध्ये असलेल्या मी त्यांचा माझं सांगलं म्हणजे त्यांच्यापेक्षा मी खूप लहान माझी गुरुवर्य मुलींचा अनंत सावंत ज्येष्ठ लेखक त्यांच्या मानवी अनगा राणे याच्या तांडेवपासून आताही दीर्घकाळ ओळख त्यात विद्याताई जगताप आहेत सर्व भगिनी आम्ही त्यांच्याबरोबर लहानाशी गोडी झालो. आज त्या आमच्या इथे समोर एक आपल्या दीपसर्व म्हणून आहे तर अनगाताई राणे ह्या कार्यक्रमाचं सुद्धा संचालन करणार आहे.
मी केवळ एक नाममात्र आहे. विद्याताई पाहत आहे. विद्याताई नमस्कार. तर अनेक चेहरे माझ्यासमोर अत्यंत बोडके चेहरे आहेत. आता शाहीर गणपत चव्हाण त्याला जर कोण होतं तर त्यांना अख्खा महाराष्ट्र होतो. सांस्कृतिक चळवळीतला एक धडपडणारे व्यक्तिमत्व अनेक मंडळी आहेत. आणि आपली सगळ्यांचं स्वागत करतोय. हा माईक मी हातात घेतला म्हणजे आपल्याशी हितगुज सुसंवाद व्हावा. आणि खरोखर आपलं एक ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराचं हे आपलं ग्रामस्थ भवन हे जनतेशी संवाद साधणारं एक असं मार्गदर्शक केंद्र हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते सभागृह नेते माननीय गणेश शंकर सर इथून नगरसेवक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या सहकार्याने जो आपला नवीन दवाखाना उभारलेला आहे त्याजवळ दामोदर माते तुम्हाला स्टँडवरती हे लावून देणार भवनाचं हे संपूर्ण मनीषाताईंचं घेतलं होतं नव्या नव्या सुरुवात उभारलेलं आहे. त्यामागे आमदार मनीषाताई चौधरी यांचा व आमदार निधी त्या आमदार निधीतून जे कॉन्ट्रॅक्टर आपले सुरेश अवस्थी पुन्हा आमदार जे आपले सगळे आणखी टीम इकडच्या भाजपच्या ज्या महिला मंडळाच्या प्रमुख आहेत इकडच्या वार्डच्या राजेशताई बेलवाडे इकडच्या मंडळाच्या अध्यक्ष दर्शन मित्र ॲडव्होकेट पूनम पांडे त्याचबरोबर इकडचे आपले एक सुद्धा मीना धारिया वार्ड नंबर आपले इकडचे अध्यक्ष आहेत. संजय यादवजी अध्यक्ष आहेत. आपले जगदीश उदाजी यादवचे सर्वजण इथे येऊन गेले. आता मनीषाताईंना घ्यायला सर्व शिक्षणाच्या पद्धतीने सर्व भाजपची नेते मंडळी कार्यकर्ते तिथे आल्यानंतर ही वास्तू आपण सर्वजण इथे प्रवेश केल्यानंतर या वास्तूच्या आठवणी आपल्या घरी सांगा. आपल्या नातवंडांना पातोंडांना यांना मुद्दा म्हणून दाखवा. आजीनी आजोबांनी आपल्या तरुणपणीच्या काळामध्ये या वास्तूमध्ये जे काही प्रक्रियेचं काम केलेलं आहे काही आठवणी सांगा. त्या आठवणी आपल्या एकमेकांना शेअर करा जेणेकरून या ही वास्तू एक आपल्या दैसरकरांच्या मध्यवर्ती आहे. एक आपल्या ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराचं एक सेंटर या वास्तूकडे खऱ्या अर्थानं सोनं झाली या विदेशी नागरिक मित्र परिवाराची मी सुरेश अवस्थी नाही बोलतोय. माझा आवाज बोलतो आपल्या तिथं आपण एक कोणाशी म्हणजे एक आपल्या ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराची एक अशी सुवर्णाक्षरातली नोंद ही महत्त्वाची आहे. एक सामान्य दैसरकर या नात्याने माझं मत मांडतोय. आणि मला आपल्यासमोर भाषण करायचं नाही निवेदन करायला अनघाताई राणे आहेत. तो माझा हा आपल्याशी सुसंवाद इथेच थांबतो. आणि आपल्याशी कोणालाही इथेच करायचं आजी असतील अनेक मंडळांची आपल्याला कोणाला काही या वास्तूच्या निमित्ताने काही आठवणी सांगायची असेल त्या आठवणी आपल्या जनतेसाठी आहे सगळ्यांसाठी आहे. आपण या कार्यक्रमात येऊन आपला आनंद त्वरित करायचा आहे. केवळ कार्यक्रमाची शोभा वाढवायची नाही तर ह्या कार्यक्रमात ही वास्तू आपली आहे. हे आपलं भवन आहे. दैसर ग्रामाचं भवन आहे. ह्याचं दैसर ग्रामाचं भवनाचं आणि आपलं नातं एक आपलं एक दृढ नातं आहे. अजिंक्य ठाकूर आणि सर्वजण जे आपण माझ्यासमोर अनेक चेहरे माझे परिचित आहेत त्या सगळ्यांची नावं आत्ताच्या सत्तरीमध्ये थोडी काही वेळेला आठवत नसेल तर चुकू घ्यावी. पण आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आपल्याला आपलं हे वास्तू जे ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराची वास्तू आहे त्या वास्तूमध्ये आपण ज्येष्ठांनी मस्त भागड्याला जे सदस्य आहेत आणि त्यांना आपल्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत काही करता येतील. मी सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आम्ही आजच्या कार्यक्रमातल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागतासाठी आणि कार्यक्रम सुद्धा करण्यासाठी अनेक श्रीचे आहेत त्या आलेल्या आहेत. ॲडव्होकेट अजिंक्य ठाकूर आलेले आहेत. विशेषतः भारतीय जनता पार्टी दैसर विधानसभा वार्ड क्रमांक 7 त्या परिपत्रक माझ्या समोर आहे. व्यक्तिमत्व आहे सावंतसाहेब. आणि सावंतसाहेबांनी दैसरकरांना आहे ना घरी की कुठलाही कार्यक्रम मराठी बाणा आउटपुट असला तरी सावंताकडे गेलो
आता मनीषाताई येत आहे तर स्टेजवरती आपले सुरेश ठाकूर साहेब त्यांनी स्टेजवर यायचे आहे पुन्हा त्यांचा आनंद घेतलेला आहे. धन्यवाद अनिल यादवजी. आता कार्यक्रमाला ताई येतीलच झटकत करायला आता संकेत दिसू लागलेले आहेत. सरसे स्वागत. राजेंद्र विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते आणि आपले स्थानिक लोकप्रिय आमदार म्हणजे सभागृह नेते गणेश शंकर, माननीय नगरसेविका हिरुताई पाटील, आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत. माजी नगरसेवक जगदीश शिवता यांचं सरसे स्वागत. पुढील सूत्रसंचालन अलगाताई राणे यांच्याकडे देत आहे. अतिशय सुंदर अशी वास्तू आहे, सुंदर बांधकाम केलेलं आहे आणि हे सगळं आपल्या आमदार आणि आपले सध्याचे नगरसेवक, माननीय नगरसेवक, सन्माननीय आमदार यांच्या अथक प्रयत्नाने ही गोष्ट घडून आलेली आहे. आणि माजी नगरसेवक जगदीशभाई ओझा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही आपण स्वागत करतोय. काही पदाधिकारी आज जात आहे, आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं ही विनंती. आपण बसावं खाली. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सगळे पदाधिकारी, कमिटीचे मेंबर्स यांच्याबरोबर जावं अशी मी त्यांना विनंती करते. पूजन करीत आहेत ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार, आमचे माननीय संस्थापक श्री सुरेशजी ठाकूर सर हे नेहमी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असतात. हे आमचे प्रेरणास्थान आहे आणि म्हणूनच सगळ्या कार्यक्रमांचा उपक्रमांचा केवळ ठाकूर साहेब यांच्यामुळे आणि उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर मंडळी आहेत. महाराष्ट्र प्रदेश नगरसेवक गणेश शंकर यांच्या विशेष सहकार्याने राजीवपुरी मोठा पत्रकार आहे. त्यांचे दर आठवड्याला येथे पाचशे 7:30 ते 8 वाजेपर्यंत सगळ्या माणसाला खुर्चीमध्ये खेळवून ठेवलं आणि काही उघडले करत आहेत. खूप सुंदर. तर म्हणून मंडळी मी मुद्दाम माईक हातात घेतला की भुवे साहेब सगळ्यांनी जोरदार टाळ्या दहिसर मतदार संघाच्या सन्माननीय अध्यक्षा, आपल्या सन्माननीय आमदार मनीषा, आपले ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ कनिष्ठ सगळे सभासद या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे. खरं तर ही वास्तू 2004 सुरुवातीला सगळे कमिटी मेंबर इकडे जवळ यावं असं निवेदन मी रेकॉर्डिंग कर, आम्ही पण कामच करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना नतमस्तक करून आज खरोखर असं म्हटलं तर आज दुधात शर्करेचा योग आलेला आहे. तो म्हणजे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या देशाची सांभाळताना आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुंबई महानगरपालिकेमध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार आल्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित आमच्या महापौर, उपमहापौर आणि आमचे सगळे सभागृह नेते, नगरसेवकांना 100 दिवसाचा हा कालावधी आज होत आहे.
त्यामुळे आजचा दिवस हा दुधाळ शर्करेचा योग आहे आणि त्याच्यामध्ये वेस्ट पासून बेस्ट अशी वास्तू आपण बनवली. ह्या ज्येष्ठालयाचं सुद्धा नूतनीकरण करून आज आम्ही ते आपल्या समितीला लोकार्पण करत आहोत आणि त्या कार्यक्रमाचे ह्याचे अध्यक्ष आपले अनिलभाई गवस, उपाध्यक्ष भूषण मुळेजी, कार्यवाह किरण देसाईजी, उपकार्यवाह जनार्दन राणे, कालेलकर, तुषार बांदिवडेकर, मनोहर पाटील, प्रदीप परब, त्याचप्रमाणे स्मिताताई भाटकर, महेश बागवे, आपल्या सर्वांचे लोकप्रिय नगरसेवक आणि मुंबई महापालिकेचे गटनेते गणेश खणकरजी, आमच्या दुसऱ्या कारण भूमिपूजन हे आमच्या योगिताताई आणि आम्ही ह्याचं केलेलं असं वॉर्ड क्रमांक 8च्या नगरसेविका योगिताताई पाटील, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अरविंद यादवजी, मुंबई महिला मोर्चाच्या महामंत्री अंकिता सावे चौधरीजी, आमचे जगदीश मुझाजी आणि आपल्या सर्वांचे संस्थापक आणि ज्येष्ठ आदरणीय ठाकूर साहेब, भरत साहेब, विद्यामंदिर शाळेचे, मात्रेवाडीतील सर्व आमचे पदाधिकारी, वॉर्डाच्या अध्यक्षा आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रद्धेय आपणा सर्वात सादर प्रणाम करत आहे. खरं म्हणजे वास्तू ही इलेक्शनच्या पूर्वीच लोकार्पण झाली असते, परंतु म्हाडामध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्याला खूप उशीर झाला. पण उशीर झाला पण अशी वास्तू बनवली की ज्येष्ठांचे आशीर्वाद भरभरून आम्हाला मिळालेले. अशी सुंदर वास्तू बघितली. सकाळी जेव्हा कॉन्ट्रॅक्टरने मला बिफोरचा फोटो दाखवला आणि आफ्टरचा फोटो दाखवला तेव्हा मनापासून आनंद झाला की आपण खरोखर अशा वस्तूला जनतेच्या ज्येष्ठांच्या उपयोगासाठी आपण करत आहोत. आणि ज्यांची 1942ला दहिसरचं ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठालय झालं आणि 1951 साली ह्या ज्येष्ठालयाचं स्थापना झाली, वास्तू झाली. 51 म्हणजे 75वी पूर्ण केल्यानंतर पुन्हा आपण 1+1 केलं. एक स्टेप आपण वरती चढले. ह्याच्यातून अनेक ज्येष्ठ लोकांना विरंगुळा सेंटर म्हणून राहणार आणि म्हात्रेवाडीतल्या सुद्धा ह्या तमाम ज्येष्ठांना एक हक्काचं आपलं वास्तू तुम्हाला तयार करून दिलेली आहे. आपल्या आशीर्वादाने हे सगळं होत आहे. आज आपल्याला हा स्कायवॉक बंद आहे, त्याला सुद्धा ॲक्सिलेटर आपण करत आहोत. हे ॲक्सिलेटर अमुक ठिकाणी लिफ्ट सुद्धा करतो की जेणेकरून कुणाला ट्रेन पकडायची असेल तर डायरेक्ट तुम्ही ॲक्सिलेटर किंवा लिफ्टमधून डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता. ह्या पद्धतीत केल्या. त्याचप्रमाणे ईस्टपासून वेस्टला जायला आपण रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूने रेल्वेवरती फुटओव्हर ब्रिज बनवते आणि तिकडे सुद्धा लिफ्ट केलंय, त्या बाजूला सुद्धा लिफ्ट केलेली आहे. म्हणजे एखाद्या माणसाला ट्रॅफिक सुधीर फडकेवरती असला तर डायरेक्ट ॲम्ब्युलन्स तिकडे बोलवून व्हीलचेअरवरून तुम्ही डायरेक्ट त्यांना तिकडे लिफ्टने तयार झालेलं आहे. ते सुद्धा लवकरात लवकर लोकार्पण करतोय. काही मशिनरी ही इम्पोर्टेड केली आणि आपल्याला सर्वच माहिती आहे की युद्ध परिस्थितीमध्ये बरेच कार्गो येत नाही आहे, त्यामुळे आपलं अनेक फर्निचर बरोबर मशिनरी बरोबर ते सुद्धा काम म्हटलेलं आहे. आणि हे भगवती हॉस्पिटल आपल्याला मुंबईला लीलावतीमध्ये जायची आवश्यकता नाही, आपल्याला हिंदुजाला जायची आवश्यकता नाही. आपलं भगवती हॉस्पिटल कॅथलॅब पासून, ऑर्थोपेडिक पासून, तुमचं डायालिसिस पासून आणि त्याचप्रमाणे प्री मॅच्युअर बेबींना वॉर्मर पासून सर्व सुविधा केलेली आहे. आज आपल्या दहिसर पासून फक्त कुपर हॉस्पिटलला बर्थ वॉर्ड आहे. एखादा ॲक्सिडेंट झाला, बर्थ पेशंट असेल तर त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल वॉर्ड
बर्थ वॉर्ड सुद्धा आपण केलेलं आहे. आणि ह्या भगवती हॉस्पिटलमध्ये आपण 50 फ्रीझर, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मरण पावला, निधन झालं आणि त्यांचे मुलं वगैरे अमेरिकेला, लंडनला कुठेही असतील, परदेशातून येण्यासाठी 2-3 दिवस लागत असतील, तर आपण तिकडे डीप फ्रीझरमध्ये ठेवू शकतो. ही सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आपल्या बाजूलाच आपला दवाखाना आपण चालू केलेला आहे. आता तो सुद्धा लवकरात लवकर आपण चालू करत आहोत. आणि अशा अनेक विकासाची कामं करत असताना दहिसर नदीचं सुद्धा सुशोभीकरण होत आहे. आपला मँग्रोव्ह पार्क हा 2028ला आपल्याला लोकार्पण करायचं आहे. आणि तुम्हा सर्वांसाठी गोपीनाथ मुंडे स्टेडियम सुंदर असा आपल्याला बनवून दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सर्वात विकासाची कामं करत आहोत. मला खास आपणास सांगायचं आहे की आपण गावाला गेलेले असतील, आपला SIR करणं खूप गरजेचं आहे. SIR करून आपलं जर आपण मॅपिंग करून घेतलं नाही तर पुढे मतदार यादीमध्ये तुमचं नाव येणार नाही. त्यामुळे आपल्याकडे BLO येत आहे, आपल्याकडे BLO 2 येत आहे, यांच्याकडनं आपलं SIRचं मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता जनगणना चालू आहे. ह्या जनगणनेसाठी आपले BLO आपल्या घरी येतील. त्यावेळेला आपली मुलं परदेशात असतील, आपली मुलं बँगलोरला असतील, आपली मुलं चेन्नईला असतील, तरी आपल्या मुलाचं नाव टाकण्यास विसरू नका. कारण की ह्या जनगणनेमध्ये तुमची नोंदणी राहणार आहे. SIR मध्ये आपली नोंदणी राहणार आहे. उद्या माथं फिरू ड्रग सारख्या डोक्यात आलं की सर्व भारतीयांना परत पाठवा. त्यावेळेला ग्रीन कार्ड होल्डर जे आपले आहेत त्यांना भारतामध्ये राहणं खूप कठीण होणार आहे. त्यासाठी SIRला सहकार्य करा. त्याचबरोबर आपल्या जनगणनेला सहकार्य करा. आपण सर्वांनी जो आम्हाला सन्मान देऊन ही वास्तू विकसित करण्याची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते. गवससाहेब तुमचे सुद्धा आभार मानते. सर्व तुमच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर समोर एक फोटो. समोर अरविंद यादव. आपले आमचे दत्ताराम मला विनंती करतात. ताई समोर, ताई समोर. हा, समोर ताई एक फोटो. श्रीमती राजे समोर. खरोखर जो खालीचा वाटा होता ते आमचे सरकार आमचे माजी अध्यक्ष आपले गोट्या सावंत, जे प्रभा सावंत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांचा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला फार त्रास दिला. त्याने आमचे सगळे त्रास सहन करून इतकं सुंदर काम करून दिलं का त्यांचं कौतुक करणं माझं खरं काम आहे की त्यांनी आमची प्रत्येक गोष्ट मान्य केली आणि ताई ती करून दिलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही त्यामुळे तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दुसरी गोष्ट, आज आपल्यासमोर इथे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे आमचे अध्यक्ष प्रभाकर सावंत, जे 101 अखिल भारतीय नाट्य परिषद होणार आहे त्याचेही ते अध्यक्ष आहेत आणि ते आपल्या बोरिवली शाखेतर्फे होणार आहे. त्यामुळे ते इथे हजर आहेत, याचा मला अतिव आनंद होत आहे. मी तुमची रजा घेतो. तुमची आज सगळ्यांना चेहऱ्यावर आनंद बघून माझं मन भरणार. माझी वास्तू मी अगदी लहानपणापासून माझ्या म्हणजे वयाच्या जन्माला आल्यापासून मला माहिती पाहिजे ना वयाच्या 11 वर्षापासून व्यायाम करतो. टाईम लागणार संध्याकाळपर्यंत चालेल ना. हां, उद्या संध्याकाळपर्यंत. अडचणी आल्या
माझा निषेधही करण्यात आला ज्यावेळी मी एक मिनिट, तुझा आवाज आपल्या संघाला दिली त्यावेळेला माझा बोर्ड लावला गेला, माझा निषेध केला, माझ्याकडे पत्रकार छापली, पत्रकार नंतर मंडळाचे गेस्ट झाले की आता आरोग्य आपल्या संघात यायला लागते असा प्रचारही त्यांनी सांगितलं. म्हणजे तुम्ही पण म्हातारांना आपणही म्हातारा होणार आणि आपल्यासाठी ही सगळी सोय आहे. तर अशा प्रकारे आज काहीचे आभार मानव थोडे कमी आहेत. जी वास्तवे पाहिली त्या 4 महिन्यापूर्वी किंवा काही नारळ भर पावसामध्ये त्याची नारळ फोडून सुरुवात केलेली होती, नारळ वाढवून म्हणून. तर अशा प्रकारे ही जी वास्तूची काय योगात चांगले आले आणि ती खूप सुंदर झाली आहे. योग्य मॅडम आहेत किंवा आमच्या ताई आहेत आणि या सगळ्यांनी खूप मदत करून ही वास्तू ती दौलदार दिली आहे. याचा मॅक्झिमम उपयोग आपल्याला स्त्री वर्गाला जास्त करता येईल. कारण तिथे पूर्वी जसं पुढे तुम्ही प्रवचन चालायचे किंवा खेळीमध्ये तुमच्या काही अनेक सांस्कृतिक प्रोग्राममध्ये होत असतो छोट्या प्रमाणात तिथे जागा लहान असल्यामुळे प्रोग्राम करता येईल. आज ठिकाणी आहेत त्यांचेही सगळ्यांचे आभार मानतो आम्ही संघातर्फे आणि कार्यक्रम संपला.